अध्यक्ष झालात, काय निर्णय घेतला पक्षाच्या भल्यासाठी? जरा जाऊन झारखंडमध्ये तुमचे मंत्री आहेत ना, कुठे कुठे नागालँडमध्ये कुठे कुठे आहेत, जाऊन तिथे जाऊन एकदा त्यांना भेट घ्या आणि भाषण करा ना तिथे जाऊन. हो, साहेबांनी युएनओ मध्ये भाषण केलं. युएनओ मध्ये ऍग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह मध्ये भाषण केलंय, ते पण इंग्रजी 1.5 तास. दॅट इज शरद पवार. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ शरद पवार. यू आर नॉट इवन अ सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिस्टर शरद पवार. सेंटीमीटर, मी फारच जास्त बोललो सेंटीमीटर मध्ये, अगदीच खाली न्यायचं मला पटलं नाही. तेव्हा अजित पवार, आपल्या बोलण्याला मर्यादा ठेवा. बोलायला दिलं जाते, आपल्याला तोड नाही म्हणून वाटेल ते बरळू नका. महाराष्ट्राला आवडत नाहीये. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फार लोकप्रिय होताय, तर दिवसेंदिवस तुमच्या लोकप्रियतेमध्ये घट होते. 84 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असेल तर ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या बापासमोर मानही न उचलणारी पोरं आजही महाराष्ट्रात आहेत. आजही असे पुतणे आहेत की काकासमोर मानही उचलत नाही. तुम्ही तर तुमच्या काकाचं राजकीय आयुष्य बर्बाद करायला निघाले. आज खरं सांगा ना महाराष्ट्राला. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार हे नाव मिळाल्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊन हे नाव रद्द करा याची मागणी नाही केली. म्हणजे तुम्हाला शरद पवार हे नावच महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर उडवून लावायचंय. हे तुमच्या डोक्यातलं विष हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. अहो, जर तुम्हाला एवढंच प्रेम असतं ना, वंशावळी आणि माझं रक्त आणि तुमचं रक्त आणि मी भाऊ आणि तुम्ही भाऊ, तर मग हा पक्ष त्या काकाच्या हातातनं काढला नसता आणि सांगितलं असतं मी तुमच्या भावाचा मुलगा आहे साहेब, हा पक्ष तुमच्याकडे ठेवा, निशाणी तुमच्याकडे ठेवा, मी वेगळा मार्ग स्वीकारतोय. आणि तुम्ही वेगळा पक्ष आणि वेगळी निशाणी घेतली असती. तुमच्याच वडिलांच्या माननीय अनंतरावांच्या मोठ्या म्हणजे छोट्या साहेबांचे मोठे भाऊ ना, किंवा तुमचं जे काय नातं असेल ते रक्ताचंच होतं ना. मग ह्या रक्तात विष टाकायला कोणी सांगितलं तुम्हाला? तर दरवेळेस महाराष्ट्रात जाऊन काहीतरी ते भावनिक होतील वगैरे, काय भावनिक वगैरे होणार नाहीत. ते लढणारा माणूस कधीच भावनिक होत नसतो. तो लढेल. तो वयाच्या 84व्या वर्षी पण लढेल आणि लढेल नाही, जिंकेल. तुम्ही आता